मंडळी, आजच्या डिजिटल युगात थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग ॲप्सची लोकप्रियता. म्हणजेच बेसिकली आज एंटरटेनमेंटचं स्वरूप बदललंय. काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला थिएटरला जावं लागायचं किंवा टीव्हीवर ठराविक वेळी कार्यक्रम बघावे लागायचे. पण आता आता एका क्लिकवर तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा स्मार्ट टीव्हीवर जगभरातील चित्रपट, वेब सिरीज, शो आणि डॉक्युमेंटरीज सगळं काही आपल्याला पाहता येतं. आणि यामागचं मोठं कारण आहे नेटफ्लिक्स. याच नेटफ्लिक्सचा एकंदरीत प्रवास कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर आज जगभरात नावाजलेल्या या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची अर्थात नेटफ्लिक्सची सुरुवात अगदी साध्या कल्पनेपासून झाली होती. गोष्ट 1997 सालची. रीड हेस्टिंग आणि मार्क रेंडॉल्फ या दोन मित्रांनी एक कंपनी सुरू केली, डीव्हीडी भाड्याने देणारी कंपनी. त्या काळात इंटरनेट घराघरात नव्हतं आणि लोक डीव्हीडीवरच चित्रपट पाहायचे. त्याचं झालं असं की एकदा रीड हेस्टिंगने अपोलो 13 हा चित्रपट भाड्याने आणला, पण तो ती वेळेत परत करू शकला नाही. आणि झालं काय, त्याला $40 दंड भरावा लागला. तेव्हा त्याच्या डोक्यात आली एक भन्नाट आयडिया. जर लोकांना घर बसल्या डीव्हीडी कुरिअरने पोहोचवता आली तर डीव्हीडी वेळेत परत न केल्यामुळे कुणाला त्रासच होणार नाही. आणि या आयडियातून जन्माला आलं नेटफ्लिक्स. 1998 मध्ये त्यांनी ऑनलाईन डीव्हीडी रेंटल सुरू केलं. लोक ऑर्डर करायचे, पोस्टाने डीव्हीडी घरपोच यायची. लोकांना हे इतकं सोयीस्कर ठरलं की 2000 सालापर्यंत त्यांचे 3 लाख ग्राहक झाले. 2007 पर्यंत तर रोज लाखो डीव्हीडीज भाड्याने दिल्या जात होत्या. पण खरी क्रांती झाली 2007 मध्ये, जेव्हा नेटफ्लिक्सनं सुरू केली ऑन डिमांड स्ट्रीमिंग सेवा. थोडक्यात आता लोकांना डीव्हीडी मागवायची सुद्धा गरजच उरली नाही, कारण हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर कार्यक्रम पाहता येऊ लागले. पारंपरिक टीव्ही चॅनल्स आणि चित्रपटगृहांना टक्कर देणारा हा बदल लोकांना जबरदस्त आवडला. पण इथेच थांबून नेटफ्लिक्सला समाधान नव्हतं. नुसतेच इतरांचे कार्यक्रम दाखवण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा कंटेंट तयार करायला सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी स्वतःची पहिली ओरिजिनल सिरीज लिलीहॅमर प्रोड्यूस केली आणि तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास अजूनही थांबलेला नाही. हाऊस ऑफ कार्ड्स, नार्कोस, स्ट्रेंजर थिंग्स अशा हिट सिरीजने नेटफ्लिक्स जगभरात लोकप्रिय झालं. त्यांनी लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं. 2016 साली त्यांनी 126 ओरिजिनल चित्रपट आणि सिरीज रिलीज केल्या. 2018 पर्यंत त्यांचे जवळपास 13 कोटी सबस्क्रायबर्स झाले आणि आज तर 60हून अधिक देशात करोडो लोक नेटफ्लिक्स वापरतात. आता जरा भारताकडे वळूया. नेटफ्लिक्सनं 2016 मध्ये भारतात आपली सर्व्हिस सुरू केली. पण खरी धमाकेदार एंट्री झाली जेव्हा 2018 मध्ये सेक्रेड गेम्स आली. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दमदार अभिनयामुळे ही सिरीज सुपरहिट झाली. प्रेक्षकांना पहिल्यांदाच जागतिक दर्जाचा पण भारतीय कंटेंट अनुभवायला मिळाला. त्यामुळे सेक्रेड गेम्सनं केवळ नेटफ्लिक्सलाच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या करिअरलाही टर्निंग पॉइंट मिळवून दिला. आज नेटफ्लिक्सवर तुम्ही फक्त चित्रपटच नाही तर दिल्ली क्राईम, जमतारा यासारख्या दमदार वेब सिरीज सुद्धा पाहू शकता. प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या अभिनेत्रींमुळे बॉलिवूडला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आणि नेटफ्लिक्सनं या ओळखीत मोठा हातभार लावला आणि भारताचा कंटेंट जगभर पोहोचवला. अर्थातच यात नेटफ्लिक्सला टक्कर देणारे कमी नाहीयेत. अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी5, सोनी लिव्ह, टीव्हीएफ प्ले सगळे नेटफ्लिक्सला टक्कर देत आहेत. विशेष म्हणजे इरॉस नाऊकडे तर 2000 चित्रपटांचा प्रचंड संग्रह आहे आणि त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना भरपूर पर्याय मिळतात. तरी देखील नेटफ्लिक्सचं वेगळेपण म्हणजे दर्जेदार कंटेंट, जागतिक ब्रँडिंग आणि घर बसल्या थिएटर सारखा अनुभव. शिवाय एका मेंबरशिपवर 5 जण वेगवेगळ्या ठिकाणी बसून नेटफ्लिक्स पाहू शकतात. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही कुठेही आणि केव्हाही ह्यांचा कंटेंट डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा पाहता येतो. अगदी स्लो इंटरनेटवर सुद्धा नेटफ्लिक्स नीट चालतं. आता युट्यूबवर कोणीही काही अपलोड करू शकतं, पण नेटफ्लिक्सवर फक्त निवडक आणि दर्जेदारच गोष्टी मिळतात. आणि हो, ते स्वतःही ओरिजिनल कंटेंट प्रोड्यूस करतात. पण नेटफ्लिक्ससाठी सगळंच अगदी सोपं आहे का, तर नाही. काही चॅलेंजेस आहेतच. जसं की भारतात अजूनही हाय स्पीड इंटरनेट महाग आहे. नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन इतरांपेक्षा जास्त आहे, पण तरी सुद्धा नेटफ्लिक्सचा वापर करणारे दिवसेंदिवस वाढतातच आहेत. कारण शेवटी कंटेंटचा दर्जा महत्वाचा असतो आणि तिथे नेटफ्लिक्सने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे डीव्हीडी भाड्याने देणाऱ्या एका छोट्याशा कंपनीपासून ते जगातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आणि इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आज नेटफ्लिक्स फक्त एक ॲप नाही तर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. इतकंच. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.